आने केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार आई ती आई आहे. आणि आज एका वडिलांचं श्रद्धा आपण संपूर्ण करतोय. कुणाकरता मुलगा आहे, कुणाकरता पती आहे, कुणाकरता भाऊ आहे. पण ज्या दिवशी कुटुंबातील तरुण व्यक्ती जाते, कुटुंबातील कर्ता व्यक्ती जातो, कुटुंबातील त्या ठिकाणी पुरुष जातो, त्या दिवशी त्या कुटुंबाची काय वाता होत होती महाराज जावी त्याच्या वंश तेव्हा कळे. आणि म्हणून वडिलांची भूमिका सांगत असताना आईचं प्रेम सगळ्या जगाला दिसलं, पण आमच्या बापाचं प्रेम या जगापुढे कधीच व्यक्त झालं नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मुलगा चांगल्या मार्गाने पास झाला तर पेढे वाटणारी आई आम्हाला दिसते, नक्की दिसते. पण त्याच मुलाच्या कॉलेजच्या फी करता 10,000 भीक मागणारा बाप आम्हाला कधीच आठवला नाही, कधीच आठवला नाही. देवकी आई साहेबाचे 6 मुलं कंसानं मारले आणि देवकीला दुःख झालं, मान्य आहे आम्हाला, नक्की मान्य आहे. पण छाती एवढ्या पाण्यामध्ये समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा गोकुळामध्ये त्या मुलाला सुखरूप पोचणारा वसुदेव आम्हाला कधीच कळला नाही. ही सगळ्यात मोठी कलियुगातली शोकांतिक आहे, शोकांतिक आहे. एक वाक्य बोलू तुम्हाला, आमचा बाप आंधळा आहे, आमचा बाप पांगळा आहे, आमचा बाप अडाणी गाड्या. पण आंधळा पांगळा अडाणी बाप जोपर्यंत त्या घराच्या पडवीमध्ये बसून येणं जाता तो त्या घराचा खांब आहे, घराचा खांब आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्ही म्हणतात महाराज हे तुम्ही कशाहून बोलता? आमचा स्वतःचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव. 35 वर्षाचं वय आमचं. 35 वर्षाच्या वयामध्ये 15-20 लाखाची एवढी वाचण्या करताय. 80-100 वर्षाचे म्हातारे माणसं आमच्या पायाला लागतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतो. याच्यात आमच्या स्वतःचं काहीच नाही, खरंच काही नाही. कधीतरी आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावरती पडला आणि आमच्या सारख्या दगडाला सुद्धा देव पण आलं. ही ताकद सुद्धा आई बाबांच्या आशीर्वादाचीच आहे, आशीर्वादाचीच आहे. आणि म्हणून आई ती आई दादा आणि बाप तो बाप आहे. कुणाला म्हणतात बा? ऐका ना दादा, त्याच्या फाटक्या सतऱ्याला किती ठिकाण जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंडत तोया गोष्ट बापाची सांगताना. ऐका रे, भरविला घास मुटका माझ्या येवल्या मुखात त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखा. त्यानं बघितलं सपना पाला उसाचा काढताना उरी मुलक दटतोया गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यात असावा कुणी माईन पुसताना उरी हुंडक दटतोया गोष्ट बापाची सांगताना. आई दादा आणि बाप तो बाप आहे. आई वडिलांची सेवा करा. शेवटचा 1 मिनिटाचा संदेश, हिंदू धर्म संस्कार संस्कृतीचं जतन करा. ज्या दिवशी आम्ही धर्म नाथळला, ज्या दिवशी आम्ही संस्कृती नाथळली गाड्या, त्या दिवशीपासून आमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. धर्म जपा, संस्कृती जपा. बरं काही संस्कृती जपा.
मी मागाशी बोलून गेलो, 85 वर्षाची माझी आजी होती, 85 वर्षाची. पण शेवटचा श्वास असेपर्यंत तिनं तिचा डोक्यावरचा पदर कधीच खाली येऊ दिला नाही. अडाणी होती ती, लिहिता वाचता येत नव्हतं तिला, पण शेवटपर्यंत डोक्यावरचा पदर तिने खाली येऊ दिला नाही. संस्कृती जपा, संस्कृती आणि धर्म जपा. धर्म म्हणजे काय? ज्यानं त्यानं ज्याच्या ज्याच्या कार्याच्या ठिकाणी प्रामाणिक राहणं, याचं नाव आहे धर्म. आणि म्हणून आई वडिलांची सेवा, हिंदू धर्म संस्कार संस्कृती ज्या पवित्र अशा भारत भूमीमध्ये आम्ही जन्म घेतलाय, त्या भारत भूमी करता किंवा त्या भारत भूमीची संस्कृती निश्चितपणे नाही जगाच्या पाठीवरती नेता नेऊ नका गाड्या, पण कुटुंबामध्ये जिवंत ठेवा. बरोबर आहे ना? कुणाला असं वाटतंय जग बदललं पाहिजे, जग बदललं पाहिजे, जग बदललं पाहिजे, जग सुधारलं पाहिजे. जग सुधारणार नाही. मग ऐका, आधी आपलं घर बदललं म्हणजे गल्ली बदललं, गल्ली बदलली म्हणजे गाव बदललं, गाव सुधारलं म्हणजे तालुका सुधरण, तालुका सुधारला म्हणजे जिल्हा सुधरण, जिल्हा सुधारला म्हणजे राज्य सुधरण, आणि राज्य सुधारलं म्हणजे देश सुधरण, आणि देश सुधारले म्हणजे जग सुधरण. जग सुधारण्याकरता सुरुवात आपल्यापासून करावी लागेल, आपल्यापासून करावी लागेल. आणि म्हणून आई वडिलांची सेवा, हिंदू धर्म संस्कार संस्कृती जतन, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. त्या नियमाने या ठिकाणी येण्याचा योग आला. झालेली प्रवचन रूपी सेवा भगवान पंढरीश पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबांच्या समर्पित करत असताना मला कष्ट केलेत म्हणा नाही एकदा. झालेली प्रवचन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना भगवंताला एकच प्रार्थना करायची, भगवंता या आमच्या महेश दादाच्या संगीतकाराचं काही पुण्य कमी पडलं, आजच्या अन्नदानातून, आजच्या ज्ञानदानातून जे जे पुण्य निर्माण होईल भगवंता ते तू पुण्य खर्च कर, आणि आजच्या महेश दादाचा पुढचा मार्ग मोकळा कर. एवढीच भगवंतांनी प्रार्थना करतो. 2 मिनिटं मी बोलत होतो. संस्कृती जपत असताना, धर्म जपत असताना ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या कार्याच्या ठिकाणी प्रामाणिक राहणं, याचं नाव आहे धर्म. बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज आमचा आदर्श का ठरले? ते त्यांच्या कार्याच्या ठिकाणी प्रामाणिक राहिले. आता येऊन गेलेला छावा चित्रपट सगळ्यांनी पाहिला असं बघितला का? बघितला का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमचा आदर्श आहे. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं, त्यांच्या पुढे 2 अटी ठेवण्यात आल्या होत्या. पहिली अट, जर तुम्ही धर्मांतरण केलं तर तुम्हाला पाहिजे तेवढी सत्ता संपत्ती आम्ही देऊ, आणि दुसरं, जर तुम्ही आमच्या मुलीबरोबर लग्न केलं तर या सगळ्या भारताचा राजा सम्राट म्हणून आम्ही तुमच्या ठिकाणी निवड करू. 2 अटी ठेवण्यात आल्या. मान्य केल्या का? मान्य केले का? नाही 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 नाही. शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत आणि शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत फक्त आणि फक्त धर्माकरता जगले ना, म्हणून तुमच्या आमच्या करता ते आदर्श ठरले, आदर्श ठरले. पण आमचं सुद्धा एक कर्तव्य आहे. काय कर्तव्य? 18 पगड जाती एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणून एक विनंती आहे, काय? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्थापना करत असताना पुन्हा एका विशिष्ट समाजाकरता ते आपल्या जीवनामध्ये दडलेले नाहीत. हे लक्षपूर्वक ऐका. पण आमचं आता जाती जातीमध्ये आपण तरी वाटायला लागलोय. जोपर्यंत हिंदू हिंदू म्हणूनच तरी राहील, तोपर्यंत हिंदू जगावरती राज्य करत. पण ज्या दिवशी जाती जातीमध्ये वाटल्या जाईल गाड्या, त्या दिवसापासून हिंदूचं भविष्य धोक्यामध्ये आहे. हे लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका, ऐका. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना काय केलं, कसं केलं? कष्ट केले माझ्या राजाना, जाती जाती वाटू नका. कष्ट केले जाती जाती वाटू नका. कष्ट केले माझ्या राजाना, जाती जाती वाटू नका.
स्वराज दिले रयतेला जाण त्याची सोडू नका जाण त्याची सोडू नका जाण त्याची सोडू नका हिंदू धर्म संस्कार संस्कृत करा याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. त्या निमित्ताने या ठिकाणी या संयोगाला झालेली प्रवचन रूपी सेवा पुनश्च एकदा भगवान पंढरीश पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी संत कवी महिपती